सोनकांबळे मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं स्टेजवर मनपूर्वक आभार मानत आहे. या लवकर. आणि जिल्हा उपाध्यक्ष शिवला सोनकांबळे सर यांचे सुद्धा आभार आल्याबद्दल. आणि बरेच पाहुणे इथे आलेले आहेत आज, जे वंचित बहुजन आघाडीचे सर्व मोठे कार्यकर्ते आहेत. आल्याबद्दल पहिला मी तालुकाध्यक्ष संदीप राऊत याच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आभार. तसेच युवा जिल्हाध्यक्ष आतिश जाधव साहेब सुद्धा इथे आले आहेत, जाधव सर सुद्धा आले आहेत. आम्ही पण मनापूर्वक आभार मानत आहेत. आणि वंचित बहुजन आघाडीची ही आता शेवटची फायनलची सेलिमिनरी मॅच आहे, ती आता पूर्ण झाल्यावर आजचे 5वा दिवस आहे. हिरवलगार असा ग्राउंड वंचित बहुजन आघाडी याने जो कार्यक्रम आयोजित केला आहे, आजपर्यंत असा कोणाची हिंमत नव्हती का हा लॉकडाऊनमध्ये एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणे. तरीसुद्धा वंचित बहुजन आघाडीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि सर्व क्रिकेटप्रेमी खेळाडूंना ह्याचा आस्वाद घेतलेला आहे. 5 दिवसापासून भरघोस इथे गर्दी, प्रेक्षकांना जल्लोष फार बघायला भेटलं. मला त्यांना फार बरं वाटते का असे म्हणजे सर्व खेळाडू बघतो मी का आज 1 वर्षापासून घरी बसून आराम करत होते, म्हणून त्यांचा सर्वांना मला बरं वाटते का ते आज जवळ आहेत, सर्व एकत्र आहेत. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ग्रँड फिनाले अंतिम सामना आपल्या समोर येतोय. प्रीतम बारी, हो हो हो, सुरेख चेंडू, क्लास बघायला मिळतोय. आणि आमचे सन्माननीय अतिथी त्यांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की प्रीतम बारी हा आउट ऑफ इंडिया सुद्धा खेळून आलाय. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक सुरेख ऑलराऊंडर म्हणून त्यांची वर्णी लागते. आणि निलेश फायटर चिंचणी संघाचा एक होतकरू खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते. अतिशय सुरेख बॅट आणि पॅडच्या मध्ये होता चेंडूला अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केलंय. एकदा परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावा. 5 षटकाचा सामना आहे. अजिंक्यपद पटकावण्यासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा. आणि त्यानंतर चेंडू आणि फळी मधलं द्वंद्व तुम्हा सर्वांच्या नजरा वेधून घेत खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळले जाते. आठवले ग्रुपचे जिल्हाध्यक्ष युवक जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ धुले यांचा भाऊ संतोष भाऊ धुले यांचा आम्ही वंचित बहुजन आघाडी फार आभार मानतो आल्याबद्दल. या साहेब बसा. सुरेख गोलंदाजी प्रीतम यांच्या माध्यमातून स्थायिक खेळला असेल तो फहीम. पॅव्हिलियन कडनं प्रीतम बारी, अतिशय सुरेख इनसाइड आउट शॉट लॉंग ऑफ रिजनला एक्झिक्यूट केला जातोय. अक्षय चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव परिपूर्ण. वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हाध्यक्ष ग्रामीण अवचार मॅडम यांच्या सुद्धा आमच्या वंचित बहुजन आघाडी मंडपात स्वागत आहे. आल्याबद्दल खूप धन्यवाद. पुढे जा रे, घ्यायला कोणत्या. व्हाईट बॉलचे संकेत दिले जात आहेत. 8 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर प्रीतम. हो हो हो, यू मिस मी, आय डेफिनेटली हिट यू. क्लिंग बोल्ड. प्रीतम बारी आपला क्लास दाखवताना वसीम बॅक टू पवेलियन कडे येतोय. नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये जली शेख, एक मोठं नाव मॉडर्न शिरगाव आणि पालघर टेनिस क्रिकेट विश्वातील 2 मोठी संघ या ठिकाणी फायनलचा सामना खेळताना एका बाजूने निलेश फायटर चिंचणी असेल, दुसऱ्या बाजूने मॉडर्न शिरगाव. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाते मॉडर्न शिरगावला. पहिला मोठा हादरा बसतोय वसीम यांच्या रूपानं. वसीम मात्र तंबूच्या आसऱ्याला परततोय. धावसंख्या बघायला मिळेल 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ असताना अतिशय दर्जेदार टुर्नामेंट्स आपण बघतोय. खूप चांगल्या पद्धतीने युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केले जातात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही संपूर्ण टुर्नामेंट कव्हरेज केली जाते. बघूया प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस आणि यावेळेला मात्र
जलीस शेख यांची खेळी संपुष्टात. बॅक टू बॅक दुसरा मोठा झटका मॉडर्न शिरगावला लागताना उत्साहाचं वातावरण बघायला मिळते. निलेश फायटर चिंचणीच्या खेम्यामध्ये थोडस प्रेशर कन्वर्ट झालंय मॉडर्न शिरगावच्या खेम्यामध्ये. सुपर मैच अपन बघतायत. परेशानी के घेरे में अगर देखा जाए इस समय मॉडर्न शिरगांव, और कहते हैं कि मुसीबत अगर आपके सामने आती हो, डटकर अगर आप उनके सामने खड़े रहते हो तो आपका जो इंटरनल स्किल है वो बाहर आ जाता है और आप का खेल सुधरने के लिए प्रयास होता है. तो आवश्यक है यहाँ पे टफ फाइट करने की, लक्ष्य को अच्छी तरह से रखने का प्रयास करना चाहिए. मॉडर्न शिरगांव को थोड़ा सा बैकफुट पर जरूर है लेकिन प्रयास करना चाहिए कि किस तरह से रन आए. पहले ओवर में पूरी तरह से छाते हुए समय मिस्टर प्रीतम बारी, एक्सीलेंट सुपर एंड मैग्निफिसेंट बॉलिंग, 2 झटके जरूर दिए हैं. षटक संपलेला आहे. तो देखने समय पहले ओवर की समाप्ति के बाद में 8 रन स्कोर कार्ड के पर 2 विकेटों के नुकसान पर बढ़िया टूर्नामेंट्स यहां पर, खूबसूरत मैच. जल्द से जल्द फील्ड अरेंज करें नीलेश फाइटर टीम. तो देखने इस समय 2 विकेटों के नुकसान पर 8 रन स्कोर कार्ड पर मॉडर्न शिरगांव थोड़ी सी बैकफुट के ऊपर नजर आते हुए. यहां से फ्रंट फुट पे अगर ऊपर आना है आपको तो कंसिस्टेंसी आपकी बल्लेबाजी में होने की आवश्यकता, रेगुलरिटी में रन्स को जरूर लेना चाहिए. प्रेशर को थोड़ा सा कन्वर्ट करने के लिए एक उम्दा बल्लेबाजी, जिसे कहते हैं कि आला बल्लेबाजी होना आवश्यक. गेंदबाजी के लिए समय धनंजय को बुलाते हुए, बेहतरीन गेंदबाज है नीलेश फाइटर टीम के प्रमुख गेंदबाजों में से एक गेंदबाज है. सामने बात करेंगे तो फहीम 9 सेकंड के ऊपर बल्लेबाज खड़े हैं. मिस्टर फहीम और तैयब दोनों बल्लेबाज इस समय मैदान में. मैंडेटरी पावर प्ले का दूसरा ओवर चलता हुआ. यूट्यूब के द्वारा जो लाइव टेलीकास्ट देख रहे हैं सभी का एक बार फिर मैं वंचित बहुजन आघाड़ी पालघर जिला के द्वारा हार्दिक स्वागत करता हूं इस खूबसूरत इवेंट में. गेंदबाजी के लिए बात के गेंदबाज लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए सामने फहीम. फाइनल का मैच है, जायज एक तगड़ा मुकाबला, एक सीप टारगेट रखने की आवश्यकता. तो देखना इस समय धनंजय गेंदबाजी के लिए 5 कदमों का स्टार्ट. दूसरे ओवर की पहली गेंद काफी बाहर, अंपायर के संकेत. अतिरिक्त गेंद दोबारा डालनी होगी आपको गेंद. अतिरिक्त गेंद से सुधार होता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 9 रन. प्रयास खूबसूरती के साथ में इस समय नजर आते हुए. बार फिर बैट को ब्रश करते हुए गेंद जाते हुए डीप गली रीजन में. जब तक अक्षय गेंद को उठाएंगे, थ्रो करेंगे, दूसरी रन की मांग आसानी के साथ में होगी मुकम्मल. डबल फिगर 11 रन इस समय स्कोर कार्ड पर. पाई के संकेत जरूर मिलते हुए तो 11 रन आए हैं स्कोर कार्ड पर. अप्रतिम मुकाबला, हर कोने में दर्शक इस टूर्नामेंट का लुत्फ उठाते हुए. धनंजय गेंदबाजी के लिए तैयार. इनसाइड आउट शॉट खेलने का प्रयास था. गेंद जाती हुई इस समय गली रीजन में थोड़ी सी टर्न होते हुए. जब तक गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, सिंगल के सहारे स्कोर मूव होता हुआ 12 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओवर इन प्रोग्रेस. बेहतरीन मुकाबला, कड़ा संघर्ष, अपने नाम को 4 चांद का सुनहरा अवसर इस खूबसूरत टूर्नामेंट में नजर आता हुआ. जो भी खिलाड़ी बेहतरीन काम करेगा सही मायने में उनके नाम को 4 चांद लगेंगे. खूबसूरत, क्या बात है, अप्रतिम स्मैश शॉट जिसे कहते हैं, कर्रारा कवर ड्राइव. देखा फरखा और आखिरी वक्त अपने बैट की ब्लेड को ओपन करते हुए एक्स्ट्रा कवर से खेल दिया. गेंद सीधी बाउंड्री के बाहर. 4 रन का इजाफा.
16 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट। सुपर बैटिंग, आवश्यकता ऐसी कुछ बढ़िया स्ट्रोक की। खूबसूरत शॉट, तैयब के बल्ले से निकलता हुआ अप्रतिम चौका, मॉडर्न शिरगांव के खेमे में खुशियां बांटता हुआ। तो देखने समय तैयार बल्लेबाज तैयब, 16 ऑन द बोर्ड। तैयार होते हुए धनंजय, बहुत ही खूबसूरत गेंद, थोड़ी सी आगे खिलाई थी, सिंगल का इजाफा। 17 ऑन द बोर्ड। तो कहते हैं कोशिश आखिरी छोर तक होनी चाहिए, मंजिल मिले या फिर तजुर्बा, दोनों ही चीजें दोस्तों नायाब होती है, और यहां पे प्रयास आखिरी वक्त तक होना चाहिए। 17 रन स्कोर कार्ड पर। ईश्वर की अगली गेंद, फहीम ऑन स्ट्राइक। ओहो, लाभ किया, ओहो, दैट्स अ ग्रेट शॉट, ओवर मिडन, सीधा सिक्सर आता हुआ। 6 रन से समय स्कोर फ्लाई होता हुआ 23 ऑन द बोर्ड। हवाई फायर, सीधी गेंद 6 रनों के लिए। ये पंछी जमीन पे बैठ के आसमां को क्यों देखता है, अपने पंखों को खोल के उड़ान को भर लो, दुनिया सिर्फ उड़ान को देखती है। और यहां पे लाजवाब सिक्सर जड़ते हुए, सही बल्लेबाजी, फाइनल में मैच रंग भरते हुए समय फहीम, एक्सीलेंट सुपर बैटिंग। रिवर्स खेलने का मन यहां पर, आसिफ के हाथ में गेंद, खराब कॉलिंग। और जैसे कहते हैं ना कि संतुलन और संयम और आक्रामकता, ओवर की समाप्ति। 23 ऑन द बोर्ड। जीवन में आपके पास संयम भी चाहिए, आक्रामकता भी चाहिए। यहां पे जल्दबाजी की और विकेट को खोया है। संयम क्या है, एक युद्ध है जो अपने ही विरुद्ध है। वक्त गूंगा नहीं, बस मौन है। वक्त आने पे पता चलेगा किसका कौन है। तुम्हारे पास है उसकी कद्र करना, क्योंकि आसमान के पास खुद की जमीन भी नहीं है। यहां पे विकेट जाता हुआ खूबसूरत मैच, 23 रन स्कोर कार्ड के पर। ओवर नंबर दूसरा यहां पर खत्म होता हुआ 23, लॉस ऑफ 3 विकेट। तो इबाद आए इस समय 23 रन स्कोर कार्ड के ऊपर, गुड स्टार्ट मैं कहूंगा। जहां तक मैंडेटरी पावर प्ले की बात है, अब 11 रन अगर आपका करंट रन रेट रहता है तो एक अच्छी शुरुआत जरूर है। विकटें गई है लेकिन शुरुआत खूबसूरत है। इबाद आए इस समय स्ट्राइक इन में, अपना दूसरा ओवर इनिंग का तीसरा ओवर लेके आएंगे मिस्टर प्रीतम बारी। तो ये बात स्ट्राइक इन पर बहुत ही बढ़िया प्रेजेंस ऑफ माइंड, समझ के खेला इस समय। सिंगल रन जरूर मिलेगा। 24 ऑन द बोर्ड। शांत मुद्रा में खेलना होगा। कूल माइंडेड जो भी खेलेगा, डिसीजन अगर आप लेंगे तो आगे चल के आप बेनिफिशियल कॉज में वो परिवर्तन हो जाता है। इसके लिए शांत मुद्रा में खेलना आवश्यक। अप्रतिम जड़ में गेंद थी, गेंद को खेला कवर में। टाइगर वहां पर खड़े हैं, दूसरी रन की मांग, डेंजर इन की तरफ स्फूर्ति के साथ में। सूर्य एक रनिंग बिटवीन द विकेट। अब तालियों की गूंज उत्साह बढ़ाती हुई, रोमांच बढ़ाती हुई, लड़ने की प्रेरणा देती हुई, संघर्ष को बयां करती हुई ये 2 रन है। 2 रनों से समय स्कोर आगे सरकता हुआ 26 ऑन द बोर्ड। सुपर मैच। यहां पर टाइमिंग बेमिसाल, इनटू द गैप में बढ़िया फील्डिंग धनंजय के द्वारा। एक क्लास है क्रिकेट का। जब भी चर्चाएं होती है पालघर और डानू टेनिस क्रिकेट विश्व में, तो पूरे महाराष्ट्र में टेनिस क्रिकेट सम्मान किया जाता है पालघर के क्रिकेट का, क्योंकि यहाँ पे हर टूर्नामेंट में क्लास नजर आता है, क्वालिटी नजर आती है हर एक खिलाड़ी में। और मैदान के अंदर जो स्फूर्ति आप देख रहे हैं, इसी का प्रमाण है। खूबसूरत मैच मैदान के अंदर।
निगाहें इस समय जरूर प्लम में पकड़े गए। लेग बिफोर की विकेट, विकेट नंबर चौथा इस समय डगआउट की तरफ। तो देखना नए बल्लेबाज माजिद स्कोर कार्ड के ऊपर 28, 4 विकेटों के नुकसान पर तीसरा ओवर इस समय चलता हुआ। 4 गेंदे हो चुके, कुल मिला के 16 गेंदे 28 रन, 4 विकेटों के नुकसान पर। अच्छी शुरुआत जरूर है, तालियों के गूंज के साथ में इस्तेमाल होता हुआ। वेल प्लेड। तो देखना इस समय माजिद स्ट्राइक एंड पर, सामने प्रीतम बारी। बहुत ही लाजवाब टूर्नामेंट नियोजन किए वंचित बहुजन अघाड़ी पालघर जिला। खूबसूरत, काफी देर बाद जो क्रिकेट का माहौल इस समय बन रहा है। एक जनरेशन इस मैदान में खेलते हुए नजर आ रही, युवा खिलाड़ी भी देखेंगे, उनके अंदर का जो हुनर है वो भी इस टूर्नामेंट के माध्यम से आगे आता हुआ। फुल टॉस थी, अक्रॉस द लाइन खेला, गेंद को मैदान में एग्जीक्यूट किया है। सिंगल खूबसूरती के साथ में इस समय गेंद को फील्ड करते हुए 29 ऑन द बोर्ड, 29 रन स्कोर कार्ड पर। सवाल मन में उठ रहा है कि आज की शाम किसके नाम, कौन जीतेगा इस खूबसूरत ट्रॉफी को और इनामी राशि को। चर्चाएं जरूर है, लेकिन फिलहाल मैदान में परफॉर्मेंस की आवश्यकता। एक तरफ नीलेश फाइटर अपनी पूरी ताकत को आजमाएंगे, तो दूसरी तरफ मॉडर्न शिरगांव अपने अप्रतिम बल्लेबाजी को दिखाने के लिए बेताब है। और उस बीच का जो मैच है, संघर्ष है, तमाम दर्शक अपने दिल में कैद करते हुए। सुपर मैच, समय खूबसूरत, डिलीशियस साउंड नहड़ हुआ। मिड विकेट में गेंद को जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक सिंगल आसानी के साथ में हो गया मुकम्मल। 30 रन स्कोर कार्ड के पर ओवर नंबर तीसरा खत्म होता हुआ। करंट रन रेट 10 के औसत, प्रोजेक्टेड स्कोर की बात करेंगे, यही औसत से अगर आगे बढ़ेंगे तो 50 रन बन सकते हैं। 12 गेंदें अभी भी पास है, जल्द से जल्द अपनी फील्ड को अरेंज करें, बिल्कुल भी टीम मीटिंग ना करें नीलेश फाइटर टीम। 30 रन स्कोर कार्ड के पर, 4 विकेटों के नुकसान पर मॉडर्न शिरगांव। तो इस टूर्नामेंट की बात करेंगे, हाईएस्ट विकेट टेकर बन के उभरे प्रीतम, 11 विकेट चटकाए हैं। दूसरे नंबर पर आदिल है, 8 विकेट चटकाए, और दोनों ही टीमें फाइनल खेल रही है, तो मौका आदिल के पास भी है सेकंड इनिंग में। और जयेश रावरी की बात करेंगे, 96 रन बनाए उन्होंने पूरे टूर्नामेंट्स में। आसिफ आए गेंदबाजी के लिए, सटीकता का दूसरा नाम मिस्टर आसिफ। तो देखना यहां पर संघर्ष अब आखिरी छोर की तरफ अपने कदम को अग्रसर करता हुआ। सामने है इबाद, गेंदबाजी के लिए आसिफ। चौथे ओवर की पहली गेंद तैयार है मिस्टर इबाद। ओहो, अक्रॉस द लाइन, आड़े बल्ले से खेलना चाहते थे। 5वां विकेट इस समय डगआउट की तरफ। चिंता है अब मॉडर्न शिरगांव के खेमे की तरफ। कहते ना, आपके जीवन में अगर अंधेरा आ जाए तो आप घबराना मत, क्योंकि खूबसूरत तस्वीर का निर्माण तो दोस्तों नेगेटिव से होता है, वो भी अंधेरे कमरे में। इसके लिए प्रयास निरंतरता के साथ में होनी चाहिए। फिलहाल बल्लेबाजी के लिए आए हैं बल्लेबाज वकास, न्यू बैट्समैन वकास। इबाद को इस समय डकआउट की तरफ भेजा है। तो वकास है इस समय 30 रन स्कोर कार्ड के पर, विकेटें गई 5।
आखिरी 11 गेंदें शेष, पहली गेंद के ऊपर आसिफ विकेट चटकाते हुए एक बेहतरीन गेंदबाज है वकास। वकास स्ट्राइकिंग पर। सुपर मैच, अतिशय सुरेख टूर्नामेंट वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा आयोजित टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडू या सलग 5 दिवसाच्या टुर्नामेंटमध्ये सहभागी होत आहेत। आसिफ गोलंदाजी मार्कवर, यावेळेला अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केला चेंडू मात्र जाईल मिडॉनला। चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते, चांगला बॅकअप बघायला मिळतो। धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 31 धावा धावफलकावर। चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व जर तुम्हाला जिंकायचं असेल तर फोकस, कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं आहे। फुटवर्क, तुमची प्रॅक्टिस, तुमचं डिसिजन, तुमचं टीमवर्क, तुमचं धैर्य, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला विजयश्री मिळवून देत आहेत। बघूया आसिफ गोलंदाजी मार्कवर, यावेळेला चेंडूला खोदून काढलाय मिडॉन मध्ये, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय। डेंजर कडे येताना वकास मात्र यस नो मध्ये 2 धावा पूर्ण। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, 33 ऑन द बोर्ड। माझे तर एक हार्ड हिटर फलंदाज आहे, उत्तुंग षटकार, चौकारी त्याची ओळख आहे आणि मात्र स्लॉगर मध्ये त्यांचं शेवटच्या चेंडूपर्यंत राहणं मॉडर्न शिरगावला मात्र खूप चांगल्या सुस्थितीमध्ये घेऊन जाईल। आसिफ गोलंदाजी मार्कवर, पुढचा चेंडू हाताळताना यावेळेला सुरेखिता मिड विकेटला खेळलाय, 1 धाव मात्र अर्जित केली जाईल। धावसंख्या 1 ने पुढे सरकते, 34 ऑन द बोर्ड। 34 धावा धावफलकावर। आसिफ तयार, गोलंदाजी मार्क। ओहो, हेलिकॉप्टर स्ट्रोक खोदून काढलाय, मात्र अक्षयांचा प्रयत्न झेल घेण्याचा होता। चेंडू जर मध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला असता कदाचित थांबू शकला असता। लॉंग ऑफच्या वर्ण 6 धावांसाठी देखणा षटकार, 6 धावांची मोहर उमटवताना 40 धावा धावफलकावर वक्कास यांचा ब्रँडेड षटकार, लॉंग ऑफच्या वर्ण 6 धावांसाठी। सुपर। या वेळेला दुसरा बॅक टू बॅक अप्रतिम सिक्सर येताना धावसंख्या 6 ने प्लाय होते, 46 ऑन द बोर्ड। सुपर, बेहतरीन सिक्सर, 46 रन स्कोर कार्ड पर। तो देखने समय शिरगांव टीम 46 रन के ऊपर पहुंचती हुई। आखिरी 6 गेंदें शेष है। वकास लाजवाब बल्लेबाजी करते हुए लॉन्ग ऑफ के ऊपर से एक सिक्सर जड़ा और दूसरा डीप मिडान के ऊपर से खूबसूरत सिक्सर, स्टैंड एंड डिस्पैच। गेंदबाज है अनिल बाने। वाइड बॉल के संकेत, 47 ऑन द बोर्ड।
47 धावफळ कव्हर. अनिल बाने बॉलिंग मार्क. खूबसूरत रिवर्स स्वीप. हो कैच जरूर लिया था लेकिन लॉबी को टच हुए यानी कि बाउंड्री लाइन को टच किया उन्होंने. सिक्सर के सहारे स्कोर इस समय फ्लाई होता हुआ 53 ऑन द बोर्ड. अब बड़े स्ट्रोक आ रहे मैदान में. शुरुआती दौर में प्रीतम ने बांध के रखा था मॉडर्न शिरगांव के बल्लेबाजों को, लेकिन अब बड़े स्ट्रोक खेल रहे हैं मॉडर्न शिरगांव के बल्लेबाज. चेंज ऑफ द पेस, गति परिवर्तन इस समय किया. डॉट बॉल आती हुई. तो ये पहचान है कि बड़ा शॉट आने के बाद में अगर आप वापसी करते हो, कम बैकिंग करते हो, तो ये अच्छी बात है. बढ़िया बात. 53 ऑन द. इस समय बैकवर्ड स्कोर लेग रीजन में दूसरी रन की मांग और आवश्यकता बिल्कुल भी नहीं थी. वकास भी बढ़िया खेल रहे थे लेकिन बायत के बल्लेबाज को शायद प्रमोट करना है उनको. यही रणनीति है कि बायत का गेंदबाज जब सामने हो, बायत का बल्लेबाज अगर सामने आएगा तो दिक्कत होती है गेंदबाजी में. सिंगल लिया जरूर है. 54 ऑन द बोर्ड और गेंदे बचे 3. मुसद्दिक ने बल्लेबाज 54 रन स्कोर कार्ड के ऊपर. आखिरी 3 गेंदे पहले इनिंग की. तो देखने 3 गेंदे अभी भी आनी शेष है. 54 ऑन द बोर्ड. समय फाइनल एक रीजन में यतीन जाधव गेंद के पीछे लेकिन गेंद को रोक नहीं पाएंगे. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन से स्कोर आगे सरकता हुआ 58 ऑन द बोर्ड. अब टफ फाइट स्कोर नजर आता हुआ. 58 ऑन द बोर्ड. आखिरी 2 गेंदे शेष है. $58 ऑन द बोर्ड. ओहो, लॉन्ग ऑफ के ऊपर से बड़ा ग्रेट शॉट. 64 ऑन द बोर्ड. हवाई फायर लॉन्ग ऑफ के ऊपर से मुसद्दिक के बल्ले से निकलता हुआ खूबसूरत सिक्सा. 64 ऑन द बोर्ड. समय मिस टाइम जरूर हुआ है. अनिल बाने की गेंद को बढ़िया कैच. 65 रनों का लक्ष्य. 30 गेंदे और 65 रनों का लक्ष्य. जैसे यहाँ पे दूसरी इनिंग शुरुआत होगी. कमेंट्री बॉक्स में बदलाव, मंथन आपके साथ में बने रहेंगे.
धन्यवाद अजित पाटील. वंचित बहुजन आघाडी 2020 आयोजित भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहतोय. क्रिकेटचा अंतिम आणि शेवटचा दिवस, अंतिम सामना आज आपण पाहतोय. मॉडर्न शिरगाव विरुद्ध निलेश फायटर्स चिंचणी. अप्रतिम अशी पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळालं. शिरगाव संघाचा 5 षटकांचा खेळ झालाय. 64 धावा या फलकावरती लावलेल्या आहेत. 65 धावांचं लक्ष्य समोर आहे. चिंचणी संघाच्या समोर ठेवलं गेलेलं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मंथन घरत, क्रीडा समालोचक पालघर नवली, सहर्ष स्वागत करतोय. गेले 5 दिवस आपण अजित पाटील यांचा देखील आवाज ऐकला. मॅन फ्रॉम मायकोप केळवा, केळवेचा एक बुलंद आवाज. 5 दिवस ज्यांनी समालोचनाची धुरा सांभाळली, तसेच आयोजक संदीप राऊत यांनी आम्हाला संधी दिली, त्यांचे देखील आम्ही शतशः आभारी आहोत. 65 धावांचा एक भला मोठा डोंगर रचलाय मॉडर्न शिरगाव संघाने. कुठला संघ या चषकावरती नाव कोरेल याकडे आता मात्र सर्वांच्या नजरा खिळलेल्या आहेत. चला, चिंचणी संघ आपली सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या दिशेने रवाना करायची. जास्त वेळ घ्यायचा नाही. सूर्य जो आहे तो हळूहळू अस्ताला लागलाय. कुठलाही अंधार करायचा नाही, कारण पारितोषिक वितरण समारंभ देखील आपल्याला पार पाडायचा आहे. चला, चिंचणी संघ घाई करा, आपली सलामीची जोडी. किरण, जास्त वेळ घेऊ नका, आपली ओपनिंग पेअर लगेच मैदानाकडे पाठवायची आहे. पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून आपण क्रिकेटचे थेट लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहू शकतोय. आमचे गुणलेखक नीरज तळेले हे देखील 5 दिवस आमच्या सोबत सोडले गेले. अतिशय सुंदर असा गुणलेखनाचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. मॅच समरी जर आपण पाहतोय, वकास अतिशय सुंदर फटकेबाजी. 3 चेंडू 13 धावा. फैम 8 चेंडू 12 धावा. माजिद 6 चेंडू 11. आणि शेवटच्या क्षणाला जो कळस चढवला तो मुसद्दिक 3 चेंडू आणि 10 धावा यानं पटकावल्या. 64 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 65 धावांचं लक्ष्य समोर असताना सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आगेकूच करते. एका बाजूला आहे महेश राऊत, दुसऱ्या बाजूला आहे अक्षय. अक्षय राऊत आपण पाहतोय सलामीला जात आहेत हे दोन्ही जोडी. आता मात्र एक जबाबदारीचा खेळ या 2 फलंदाजांना करावा लागणार. चला, शिरगाव संघ जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण जे आहे ते सजून घ्यायचं आहे. प्लीज फवाज, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंच चेंडू आपल्याकडे घ्यायचा आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देत या दुसऱ्या सत्राला आपण प्रारंभ करूया. तीस चेंडू आणि 65 धावांचं लक्ष्य. पहिलं षटक घेऊन येते मॉडर्न शिरगाव संघाकडनं प्यावेलीने एंड कडनं लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. आदिल सामना करण्यासाठी सज्ज होतोय. महेश पहिला फुलटॉस चेंडू. वॉड शॉट, सुपर. चांगलं असं स्वागत केलं जाते पहिल्या चेंडूवर. मिड विकेटच्या दिशेने जातोय षटकार. आपला क्लास दर्शवताना महेश राऊत. अप्रतिम पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. नक्कीच आपले इरादे स्पष्ट करत असताना महेश राऊत आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती 6. एकोणतीस चेंडू आणि 59 धावांची अजूनही आवश्यकता आहे. दुसरा चेंडू पुन्हा फुलटॉस जातोय सीमार रेषा पार. षटकार. महेश राऊत ब्रँडेड सिक्सर. दोन चेंडू आणि 12 धावा धावफलकावरती लागल्यात. फायटिंग स्पिरिट दाखवताना निलेश फायटर चिंचणी संघ नक्कीच गौरूच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. तो फायटिंग स्पिरिट. षटकातील तिसरा चेंडू आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र गती परिवर्तन केलं जात आहे. आदिल याने आता मात्र ओळखलेलं आहे की गौरू कशा पद्धतीने खेळतोय.
थोडस टेन्शन कुठेतरी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये रिलीज करत असताना गोरू बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतोय आदिल. यावेळी मात्र बॅटची एज लागल्या स्लीप मध्ये जली शेख झेल टिपतोय. मोठा हादरा लागतोय निलेश फायटर चिंचणी संघाला. गोरू बाद होऊन डगआउट कडे येतोय. पहिला गडी बाद होणं डगआउट कडे येतोय महेश राऊत. अतिशय सुंदर अशी सुरुवात केली होती त्यानं आपल्या संघासाठी. त्याची जागा घेण्यासाठी आता जातो डावखुरा फलंदाज मनोज. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये हायेस्ट रन स्कोरर म्हणून ज्या फलंदाजाकडे पाहायला गेलं होतं जयेश रावरे, ज्यानं 96 धावा वैयक्तिकरित्या बनवल्या गेल्या होत्या. आता बघूया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. नवीन फलंदाज जातोय क्रीज वरती मनोज राऊत. आधील आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू जाडूसाठी यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन जातोय. यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली जात आहेत. एक धाव निश्चितपणे नक्कीच मिळते. एका धावेनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल आदिल्याचं, कारण की पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार लागले होते. त्यानंतर कुठेतरी फलंदाजांवरती अंकुश ठेवला जातोय आदिलच्या माध्यमातून. बघा षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल आदिल. टर्म राऊंड द विकेटने अक्षय सामना करेल. यावेळी मात्र आखूट टप्प्याचा चेंडू लेग ब्रेक पद्धतीने पाहतोय. फवाद चेंडूवर येतोय. तत्पूर्वी एक धाव अतिशय सुंदररित्या काढली जाते. पहिलं षटक इथे मात्र संपुष्टात येते. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धाव संख्या धावफलकावरती लागली ती 1 गडी बाद 14. 65 धावांचं लक्ष समोर आहे. जरी आपण पाहायला गेलं तर अजूनही 24 चेंडूचा खेळ होणं बाकी आहे. 24 चेंडू आणि 51 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जर निलेश फायटर संघाला चषकावरती आपली मोहर उमटवायची आहे तर 12च्या सरासरीने त्यांना निश्चितपणेच खेळावं लागणार आहे. चला शिरगाव संघ लगेच दुसरं षटक जे आहे ते मार्गस्थ करायचं आहे. षटक क्रमांक दुसरं शिरगाव संघाकडनं घेऊन येतोय फवाद. कर्णधाराने विश्वास दर्शवलेला आहे तो फवाद शेख वरती. "24 balls 51 runs to win." अतिशय सुंदर अशी स्पर्धा वंचित बहुजन आघाडी आयोजित आपण पाहतोय. अतिशय खेळीमेळीच्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये गेले 5 दिवस हा क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचं हे महायुद्ध या पवनसुत नवलीच्या मैदानावरती आपण अनुभवतोय. आणि आता ही लढत जी चालू आहे या चषकासाठी चालू आहे. कुठला संघ या चषकावरती मोहर करणार आहे बघूया. षटकातील पहिला चेंडू फवाद याचा. यावेळी मात्र स्ट्रेट ऑफ द बॅट येतोय. स्ट्रेटच्या दिशेने षटकार. अतिशय सुंदर असा फटका अक्षयच्या बॅट मध्ये येतोय. बॅट मधनं उत्तर देताना अक्षय का माझ्यावरती विश्वास दर्शवला की सलामीला येण्याचा निलेश फायटर चिंचणी संघाच्या कर्णधाराने, आणि तो विश्वास परिपूर्णतेला नेताना अक्षय राऊत. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू फवाद याचा. यावेळी मात्र पुन्हा डाऊन द ट्रॅक बैठक मारली जाते मिड विकेट सीमारेषा पार चौकारासाठी. अतिशय सुंदर असा फटका. 2 चेंडूंमध्ये 10 धावा जमवल्या अक्षयाने आपल्या संघासाठी. चौकार क्रमांक 219 आपण पाहतो या टुर्नामेंट मधला. धावसंख्या झालेली आहे ती 24 विथ लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी मात्र पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू. क्या बात आहे. नजाकत भरा शॉट स्क्वेअर लेगच्या बाहेर जातोय षटकारासाठी. खरपूस समाचार घेताना अक्षय राऊत आपण पाहतोय. फवाद याच्या गोलंदाजीचा 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत आणि तब्बल या गोलंदाजीची चिंधड्या उडवलेल्या आहेत
16 धावा एकत्रितपणे जमवतोय तो अक्षय आपल्या संघासाठी. धाव संख्या जर आपण पाहतोय तो वेगाने पुढे सरकते. धाव संख्या झाली आहे ती 30. यावेळी मात्र उंचावरून लॉफ्ट केलाय. बघूया तिथे इबाद्र येतोय का मुसद्दीक झेल घेणं. वॉड कॅच, ब्रिलियंट. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे त्या कॅच साठी. सुपर कॅच. अक्षय नावाचं वादळ जे ते घोंगावत होतं मैदानावरती आणि त्या वादळाला मात्र शमवलं जात आहे. मात्र एक गेला तर दुसरा आतमध्ये जातोय. प्रीतम बारी एक अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून ज्याची ख्याती आहे. नुकताच शारजा येथे दौरा करून आलेला हा खेळाडू आपण पाहतोय. प्रीतम बारी सुपर बॅटिंग. वैयक्तिक 17 धावा ज्यानं एकवटल्या आपल्या संघासाठी असा अक्षय परततोय. तर आता सामन्याचं समीकरण आपण पाहायला गेलं तर 20 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. अजून बॅलन्सिंग असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय कारण की ती क्षमता मॉडर्न शिरगाव संघाच्या गोलंदाजांमध्ये देखील आहे. ट्वेंटी balls 35 runs required. एक मोमेंटम कुठेतरी चेंज करणार का याकडे आता मात्र सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. स्ट्राइक एंड वरती डावखुरा फलंदाज आपण पाहतोय मनोज राऊत. बघूया षटकातील पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने घेऊन येतोय फवाज. यावेळी मात्र पायावरती आदळला जातो. लाऊड अपील. लेग बाईसच्या माध्यमातून तिथे एक धाव निश्चितपणेच मिळते. एका धावेनंतर धावसंख्या झाली ती 2 बाद 31. तिचे सुंदर असा इनकट पद्धतीचा चेंडू फवाजच्या माध्यमातून टाकला गेला होता. एकोणीस चेंडू आणि विजयासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्मवर विकेटने पुन्हा एकदा घेऊन येतोय फवाज. यावेळी माता प्रीतम अप्रतिम सुपर कॅच. पहिल्या चेंडूवरती माघारी धाडलं जाते प्रीतम बारीला. आता मात्र कुठेतरी टर्निंग पॉइंट म्हणावा लागेल. लागोपाठ दुसरा गडी बाद होतोय. 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय किरण जाधव. एक मॅच विनर खेळाडू म्हणून याला ओळखलं जातं. एक लढवय्या क्रिकेटर किरण जाधव मैदानाच्या आतमध्ये जात असताना टेन्शनचं वातावरण आता मात्र निलेश फायटरच्या गोटामध्ये आहे. यतीन जाधव कुठेतरी विचार करतायत की आता कसं होणार आहे. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 शिरगाव संघाकडनं कोण घेऊन येतोय पाहूया. वसीम. येस, वसीम राजे. तब्बल 9 महिने पालघर तालुक्यामध्ये क्रिकेटसाठी आम्ही वाट पाहत होतो आणि वंचित बहुजन आघाडी यांनी निर्णय घेतला आणि एक भव्य अशी टुर्नामेंट करून दाखवली. एक यशस्वी टुर्नामेंट आपण आज अनुभवतोय. सर्व मान्यवर या अंतिम सामन्याचा आस्वाद घेत आहेत. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. बघूया षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो वसीम. यावेळी मात्र बॅटची स्नीक लागते का. पंचांचा निर्णय. लाऊड अपील पाहायला मिळते परंतु नाही. अतिशय सुंदर असा हा चेंडू. अतिशय सुंदर असा चेंडू वसीम. याचा 17 चेंडू आणि
ज्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केली जाते. लागोपाठ दुसरा निर्धाव चेंडू टाकला जातोय वसीमच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडू नंतर सामन्याचं समीकरण जे आहे ते बदललं जात आहे. तर आता आपण पाहायला गेलं तर 16 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. 16 balls 34 runs required. यावेळी मात्र उंचावून मारलेला हा फटका बघूया तिथे वकास चेंडू खाली येतोय. सुपर जजमेंट. मनोज रावची खेळी संपुष्टात येते. चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जायचं आहे. लवकर जास्त वेळ घेऊ नका. 15 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय अक्षय आरेकर. या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. पंधरा चेंडू 34 धावांची आवश्यकता. तर षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय राईट ओव्हर द विकेटने वसीम. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण करतोय. तीनही निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश येते वसीम याला. यावेळी मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू पाठवतोय स्ट्रेटच्या दिशेने षटकारासाठी. मगाशीच म्हटलं होतं या खेळाडूमध्ये देखील ती गुणवत्ता आहे, ती क्षमता आहे, ती कुवत आहे आणि ती आपल्या बॅट मधनं सिद्ध करताना अक्षय आरेकर. व्हॉट अ शॉट. या षटकारानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय धावसंख्या झाल्या 37. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ तिथे तय्यब चेंडू खाली. कुठली चूक करत नाहीये गडी. इथे बाद होतो अक्षय. बाद होण्याचा क्रम आहे तो सातत्यानं आपण पाहतोय. एक षटकार लागला जातोय त्यानंतर लगेच फलंदाज माघारी परततोय. जर क्रिकेट मधला मंत्र जर आपण पाहायला गेलं तर षटकार लागल्यानंतर एक सिंगल काढून स्ट्राईक रोटेशन करणं हा असतो. मात्र तसं काही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसत नाहीये. अक्षय बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय अनिल बाणे. अजूनही गेम ऑन आहे असं म्हणूया आपण. 13 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. तेरा चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. सुपर पीस ऑफ बॉलिंग वसीम. 6 धावा देत 2 मोठे विकेट्स ज्यानं मिळवलेले आहेत. अतिशय सुंदर असं षटक हाताळतोय. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल वसीम. सामना करेल नवीन गेलेला फलंदाज किरण जाधव. तेरा चेंडू 28 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र जागा बनवली आहे. कव्हरच्या दिशेने मारला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे.
12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. कर्णधाराने विश्वास दर्शवलाय तो इबाद राजेवरती. चला जलीस काही करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. धाव संख्या धाव फलकावरती लागली आहे ती 41. 5 गड्यांच्या मोबदल्यात. माजी भिवंडी लोकसभा अध्यक्ष अनिल भवर साहेब यांचं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. यावेळी मात्र पहिला चेंडू विपातच्या षटकातील सुरेखरित्या मारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. का धावेनंतर धाव संख्या धाव फलकावरती लागली आहे ती 42. अनिलजी भवर साहेब यांचं सहर्ष आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करतोय. सुरेश गायकवाड उपाध्यक्ष ठाणे जिल्हा यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 23 धावांची आवश्यकता आहे. बघूया इबाद आपल्या षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतो किरण साठी. अतिशय सुंदर गोलंदाजी मात्र इथे पाहायला मिळते इबादच्या माध्यमातून. दहा चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. मात्र स्लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. वाज चेंडू खाली येतो. 1 धाव मात्र तिथे घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धाव संख्या झाली ती 22. 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. नऊ चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. यावर मात्र बॅटची स्निक लागून जाते थर्डमॅनच्या दिशेने. माझी क्षेत्ररक्षण करतो. अतिशय सुंदर षटक हाताळतोय इबाद. 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. जर 2 चेंडूंमध्ये एक जरी मोठा स्ट्रोक लागतोय तर सामन्याचं चित्र कुठेतरी वेगळं होतंय. अनिल भवर साहेब यांचं आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. सुरेशजी गायकवाड साहेबांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. उजव्या ष्टीच्या बऱ्याच बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहतोय. वाईट. सुरेशजी गायकवाड साहेबांचं देखील आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करतोय. धावसंख्या झाली ती 45. मात्र सुपर करारा शॉट कव्हरच्या दिशेने जातोय. सीमा पार चौकार 4 धावांसाठी. धाव संख्या झालेली आहे ती 49. 49 धावा. एक हाय व्होल्टेज मुकाबला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 7 balls 16 runs required to win to निलेश फायटर्स चिंचणी. चार चेंडूंच्या खेळानंतर 9 धावांवरती खेळतोय तो किरण. सुपर्ब बॅटिंग, एक जबाबदारीचा खेळ किरणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळी मात्र यॉर्कर लेन्स सुपर्ब.
अतिशय सुंदर असं षटक संपुष्टात येत इबाद राजे याचं. मात्र शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. वंचित बहुजन आघाडी चषकावर कुठला संघ नाव कोरेल याकडे आता मात्र सर्वांच्या नजरा या लागलेल्या आहेत. फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी. ऍडव्होकेट पंकज महाले भिवंडी, म्हस्के तसेच श्री मंगेश चौधरी साहेब भिवंडी यांचं देखील आम्ही शब्द सुमनांनी सहर्ष असं स्वागत करतोय. ज्यावेळेला म्हटलं जातं की पाहुण्यांनी एखाद्या कार्यक्रमाला 4 चांद लागले जातात, तसे आमच्या मान्यवरांनी या स्पर्धेला येऊन 4 चांद लावलेले आहेत. अतिशय सुंदर असा क्रिकेटचा खेळ अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक घेऊन आलेला आहे तो आदिल. चला जलीस, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. Here we go with the final over of the tournament. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना हा सामना आवडला असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. 6 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष समोर आहे. पहिला चेंडू चारून मारला जातोय. तिथे 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अनिल करतोय का, परंतु नाही. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र कालच्या मॅचचा सुपर हिरो अनिल बाणे, ज्यानं शेवटच्या क्षणाला 1 चेंडू आणि 4 धावा हव्या असताना बिरवाळी संघा अगेन्स्ट षटकार लगावला होता, तोच अनिल बाणे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे. पाच चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र बॅटची स्नीक लागून जातील शॉर्ट लेगच्या दिशेने. अप्रतिम गोलंदाजी. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. अजूनही गेम ऑन आहे, कारण की किरण जाधव सारखा एक धडाकेबाज फलंदाज अजूनही तळ ठोकून तिथे मैदानामध्ये उभा आहे. चार चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र इथे किरण जाधव धावबाद होतोय. आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 13 धावांची आवश्यकता. धाव संख्या धाव फलकातील लागली आहे ती 52. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. उगे निलेश फायटर चिंचणी चषकावरती नाव करतोय की मॉडर्न शिरगाव.
उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर गेलेला चेंडू आपण पाहतोय वाईट. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा नियम आहे. लागोपाठ 2 षटकार ते मारावे लागतील. 3 चेंडू आणि 12 धावा. मात्र पुन्हा गडी इथे धावबाद होतोय. 2 चेंडू आणि 12 धावा. 2 षटकार जे इथे अनिलला आता मारावेच लागतील जर अंतिम चषक निलेश फायटर चिंचणीला उचलायचा आहे. बघा अनिल बाणेला ती किमया जमते का, कारण की कालच्या सामन्यात सेमीफायनल क्वालिफाईंगच्या सामन्यामध्ये ती किमया अनिलने केलेली आहे. या सीझनचा पहिला पालघर डहाणू विभागातील चषकावरती नाव कोरण्याचा मान कुठल्या संघाला मिळतोय? दोन चेंडू आणि 12 धावा. ते बॅटची स्निक लागते पॉइंटला. चलीस क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव. गडी बाद. आता फक्त सामन्यातली औपचारिकता शिल्लक आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. जवळजवळ चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटच्या चेंडूवरती 12 धावांचं लक्ष समोर. आणि गडी बाद. विजयी ठरतोय मॉडर्न शिरगाव. मॉडर्न शिरगाव संघ विजेता ठरलेला आहे. विजेता संघाचं अभिनंदन आणि उपविजेता संघाचं सुद्धा अभिनंदन. वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्ह्याच्या वतीने हा जो भव्य दिव्य टुर्नामेंटचा कार्यक्रम आपण आयोजित केला